प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला हवी, कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात, पण चांगले चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको, ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो. आपल्या जीवनातून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आलेल्या गोष्टी स्वीकारत गेलं की आयुष्य सोपं होत जातं. आपल्या मनाच्या आनंदाचा पासवर्ड फक्त आपल्याकडेच असतो, पण याचा विसर पडला की तो आपल्याला दुसऱ्याकडे मागावा लागतो. संकट हा जगातील असा जादूगार आहे जो एका क्षणात आपले कोण व परके कोण हे दाखवून देतो. भूतकाळ कधीच परत येत नाही, पण भूतकाळातील लोकांचे वर्तन नेहमीच लक्षात राहते. जीवनात विचार आणि वर्तन दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. कधीकधी विचारांनुसार वर्तन बदलते आणि कधीकधी विचार वर्तनानुसार बदलतात. आपल्याला एखादं नातं मनापासून शेवटपर्यंत टिकून ठेवायचं असेल तर कधीकधी दिसून न दिसल्यासारखं, ऐकूनही न ऐकल्यासारखं आणि बोलता येत असूनही मुक्यासारखं राहावं लागतं. कारण नातं तोडणं खूप सोपं असतं, मात्र जोडणं वा जोडून ठेवणं तितकंच कठीण असतं. मन कायम स्वच्छ असावं. कुणाबद्दलही मनात जास्त वेळ राग, द्वेष, ईर्ष्या राहिली की आपोआप विचारांची दिशा आणि गती बिघडते, चुकते. ती बिघडली की आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडून जातं. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो तसाच ऐकणाराही असावा लागतो. चांगले करूनही जर काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही, कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नसेल. एकच आयुष्य आहे, मेल्यावर काय होते माहीत नाही. जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम. जिवंत असल्यावर तरी मेल्यासारखे जगू नका. आयुष्यातला प्रत्येक क्षण जगून घ्या. गेल्यानंतर फक्त आठवणीशिवाय काही नाही. माणूस आनंदामागे धावत नाही तर आनंदाच्या संकल्पनेमागे धावतो. विशिष्ट प्रकारेच आनंद मिळायला हवा हा अट्टहासच खरं तर दुःखाचं कारण बनतो. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नाही. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रतिउत्तर असते.